चला मंडळी, आजचा दिवस आहे होळीचा. तर सकाळीच उठून सगळे घरातले कामं वगैरे केले आणि त्याचे आहे सकाळी आता रांगोळी टाकून दिली. कारण होळी राहू द्या की प्रत्येक सण राहू द्या, दारामध्ये रांगोळीशिवाय शोभा नाही. त्याच्यामुळे सकाळी उठले आणि आधी जे आहेत फारसे कामं वगैरे केले, नाही तर सुरेखशी अशी रांगोळी टाकली. आणि सकाळचे की नाही 8च वाजलेत, पण इतकं ऊन जाणू लागलं आहे की आता उन्हाळ्यानं सुरू झालं आहे. आता मार्च महिना लागला, त्याच्यामुळे ऊन पण आता चांगलं चमकायले बरं का. चला आता बाहेरचे तर कामं वगैरे झाले आणि पूजा करायला भरपूर टाईम लागते, कारण देवघरामध्ये की नाही भरपूर असे देव आहेत. त्याच्यामुळे आधी तर देवपूजा, बाहेरले कामं वगैरे सारून घेतले आणि आता आहे सकाळचा स्वयंपाक. आणि पुन्हा ते स्वयंपाक झाला की करायचा पुरणपोळीचा स्वयंपाक. तर चला, आज जे आहे ना तुमच्यासोबत पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे. जसं की नाही माझ्या पद्धतीने मी कसं पुरण बनवते, कशी कटाची आमटी बनवते, ह्याच्या आधी मी कटाच्या आमटीची व्हिडिओ जे तुम्हाला टाकले होते. आणि आज जे आहे ना पुरणपोळीची ती पण रेसिपी डबल तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्यांनी पाहिली नाही त्यांनी पाहून घ्या. तर चला, आता सकाळचं की नाही स्वयंपाक वगैरे करायच्या आधी मी तर इथं चला मंडळी, आज जे आहे ना मी पुरणाच्या पोळीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि ही आहे आपल्या घरची डाळ, जी घरी बनवलेली डाळ आहे. ही जी आहे ना 10 ते 15 मिनिटं मी भिजू घातली ह्याच्यामध्ये. तर चला, आता ही जी आहे ना धुवून मी स्वच्छ कुकरमध्ये लावणार आहे. चला, ही जी आहे ना 3 पाव डाळ घेतलेली. चला, ह्याच्यामध्ये जे आहे ना पाणी टाकून घेते. आणि पाणी थोडंसं जास्त प्रमाणातच टाकायचं, कारण आपल्याला कटाच्या आमटीसाठी पाणी काढायचं आहे. आणि थोडीशी हळद, ज्याच्याने की कलर खूप छान येते पुरणाला. आणि चला, इथं जे आहे ना 20 मिनिटासाठी जे आहे ना डाळ ठेवली मी शिजायला. आणि 20 मिनिटामध्ये मस्त आपली डाळ जे शिजून तयार होईल. तर चला, इथं जे आहे ना मी चाळणीमध्ये डाळ ठेवली आहे, कारण की नाही कटाचं पाणी जे आहे ना खाली पडत आणि वर जे आहे ना आपली डाळ जे आहे ना गार पण होईल. तर चला, आता ह्याचं जे आहे की नाही मला ह्याला घोटून घ्यायचं, जसं की नाही साखर वगैरे टाकून. तर चला, आता सुरुवात करूया. तर चला, इथं जे आहे ना मी पातेल्यामध्ये मस्त डाळ टाकून घेतली आणि ह्याच्यातली की नाही थोडीशी डाळ ही जी आहे ना मला कटाच्या आमटीसाठी मी ठेवली आहे. चला, जेवढं की नाही पुरण आहे ना तेवढी जे ना साखर घेते मी त्या मापानं. चला, 3 पाव जे नाही तसं डाळ आणि साखर जे आहे ना बरोबर प्रमाणात घेतलेली, जसं की डाळ पण तेवढीच आणि साखर पण तेवढीच. आता ह्याला चांगलं मिक्स करून शिजून घेते. आणि चला, पुरणामध्ये की नाही जेवढी पाहिजे तेवढी साखर जे आहे ना टाकून घेतलेली आहे सेम प्रमाणामध्ये. आणि पुरण की नाही घोटलं ना की पुरणाची पोळी एकदम छान सुरेख येते, कारण की नाही जेवढं पुरण चांगलं बनलं तेवढी पोळी चांगली येते. पुरण बिघडलं की पुरणाची पोळी बिघडली समजा. तर इथं की नाही मी पुरण चांगलं हाटून पण घेतले आणि शिजून पण घेतले. आणि आता शिजवायला की नाही 10 ते 15 मिनिटं लागतील. पण कशा पद्धतीने शिजवायचे ते पण पुढं नक्की बघा. चला, इथं पुरण शिजून घेते आता. चला, इथं घेते मी एक जायफळ आणि थोडीशी इलायची. हे जे आहे ना दोन्ही मिक्स करून मला पुरणामध्ये टाकायचं आहे. कुणी कुणी सुंठ पण टाकते, पण आमच्या इथं सुंठ टाकीत नाही तर आम्हाला आवडत पण नाही. त्याच्यामुळे जे आहे ना हे 2 साहित्य जे आहेत मी पुरणामध्ये टाकून घेणार आहे. तर चला, हे वाटलेले जे आहे मसाला ह्याच्यामध्ये टाकून घेते. आपलं पुरण की नाही छान असं शिजले. आणि पुरण की नाही असं मस्त शिजलं ना की पोळी पण फुटत नाही, काही नाही. हे बघा, असं जे पुरण आहे ना झालं की मस्त पुरण शिजतं. आणि खाली जे पुरण पडलं ना तर पुरण जे ना शिजलं नाही समजायचं. आणि असं जे ना पेड्यावानी पुरण झालं की पुरण आपलं छान शिजलं आणि ह्याच्यातलं पाणी जे ना सगळं सोप झाले असं समजायचं. चला चला, तर माझं पुरण जे ना छान मी शिजून घेतलंय. आणि आता ह्याला की नाही बारीक छान हाटून घेते. बघू शकता पुरण किती छान असं शिजले मस्त. आणि घरच्या डाळीचं पुरण आहे त्याच्यामुळे खूप भारी लागतं बघा.
बाहेरली डाळ की नाही तेवढी चव पण लागत नाही काही नाही. आम्हाला कसं घरच्या डाळीचंच पुरण पण डाळ पण तुरीची जी आम्ही घरीच बनवतो. त्याच्यामुळे चला आज घरच्या डाळीचं मस्त इथे केलं आहे आपण होळीचं बेत. छान काढून घेते या चाळणीतून की नाही खूप लवकर असं पुरण निघते. की नाही पुरणाची आमटी फोडणी द्यायची. त्याच्यासाठी घेतले मी काळं तिखट, थोडंसं लाल तिखट, थोडासा गोडा मसाला आणि थोडंसं खोबरं आहे. इथे हळद आहे, जसं की आपले बेसिक मसाले सगळे मसाले जे आहेत ते घरगुती आहेत. आणि इथं आहे कटाचं पाणी, इथं आहे हिरवीगार अशी छान कोथिंबीर आणि इथं जे आहे ना हे अद्रक, लसण, टोमॅटो, कांदा, पुदिना, कोथिंबीर आणि सगळं जे आहे ना एकदाच जे आहे ना मी ह्याची ग्रेव्ही करून घेतलेली आहे. आणि हे जे आहे ना पेस्ट आता मी जे आहे ना ह्या कटाच्या आमटीमध्ये टाकणार आहे. सगळं जे साहित्य आहे ना ह्याच्यामध्येच मिक्स आहे. तर चला आता फोडणी देणार आहे मी कटाची आमटी. चला मंडळी इथं जे म्हणजे कटाची आमटी एकदम तयार झाली. किती छान बनवली ती बघा. आणि कट पण एकदम असा भारी मस्त आलाय. आणि स्वयंपाक दिसायला चांगला असला ना तर खायला पण उत्तम असतो. तर चला अशा पद्धतीनं जे ना माझा पुरणाचा स्वयंपाक मी तर केलेला आहे आणि तुमच्यासोबत पुरण पण शेअर केलेलं आहे. आणि पुढे जे आहेत ना फक्त माझ्या पोळ्या राहिल्या आता. तर चला पुरणाचा स्वयंपाक जे ना संध्याकाळवर जे चालूच राहतं. तर चला इथं जे ना मी पीठ तिमून घेते आहे जसं की पुरणाच्या पोळीसाठी. त्याच्यामध्ये की नाही थोडंसं मीठ टाकलं. बाउल घेतला आहे ह्याच्यामध्ये टाकले पाणी आणि कणिक जे आहे ना आता ह्या बाउलमध्ये छान अशी भिजू देणार आहे. त्याला ठेवते झाकून आणि अर्ध्या घंट्यानंतर ह्याच कणकीच्या जे आहेत ना मस्त आपल्याला लुसलुशीत पुरणपोळ्या करायच्या. तर चला सगळं तर स्वयंपाक झाला होता. पण सण म्हणल्यावर भजन पापडी नाही हे तर होऊ शकत नाही. तर चला भजे पापडी पण मी इथं काढून घेतली. होळीमध्ये टाकायला जे की नाही प्रदीप मिश्राजीनं आपल्याला साहित्य सांगितलं होतं ते पण मी तर सगळं काढून घेतलं होतं. आणि पूजेची तयारी पण लगभग माझी सगळी झाली होती. आता फक्त आकाशचे डॅडी यायचे राहिले होते आणि आकाश पण बाहेर गेला होता. तर इथं जे ना पुरणाची कणिक पाण्यामध्ये जशी भिजून ठेवली होती ना आता ती कणिक जी आहे ना मी तेल लावून मस्त नरम करून घेतली. आणि अशी कणिक केली ना की आपली जी पोळी ना इतकी छान होती जसं की नाही तेलाच्या पोळ्या करतात ना तशा पद्धतीनं आपली जी पुरणाची पोळी ना एकदम अशी तयार होती. आणि अशा पद्धतीनं ना पुरणाचा उंडा जे आहे ना पुरणपोळीचा उंडा अशा पद्धतीने भिजून घ्यायचा. आणि खूप छान आणि लुसलुशीत अशी पुरणाची पोळी होती. तर मी जे आहे ना पुरणपोळीचा उंडा असाच भिजून घेत असते. आणि बघू शकताय तुम्ही माझ्या पोळ्या ज्या आहेत ना किती छान सुरेख आल्यात आणि अशा टम्म फुगल्यात. तर पुरणाचा सगळा व्हिडिओ जे आहे ना तुम्हाला कसा वाटला आणि काय नाही ताईंनो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि काही कमेंट असली काही विचारायचं असलं ते पण कमेंटमध्ये नक्की विचारायचा. मी नक्की तुमच्या प्रश्नाचे उत्तरं देईन. तर अशा पद्धतीने मी जे आहे ना माझ्या पुरणाचा स्वयंपाक प्रत्येक सणाला जे ना असा करीत असते. तुम्ही कसं करता काय नाही मला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि पुरणपोळीचा स्वयंपाक तुम्हाला आवडला की नाही ते पण नक्की सांगा. तर चला आमची तर होळी अशी झाली साजरी. अजून पूजाचं वगैरे जे आहे की नाही ते जे व्हिडिओने मी तुम्हाला दुसरी वेळेस टाकेल कारण व्हिडिओ खूप मोठा होणार होता. त्याच्यामुळे जे ना ह्याच्यामध्ये पूजाचं काही मी टाकलं नाही. फक्त स्वयंपाकाचं जे आहे ना व्हिडिओ ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे. चला असं जे ना सगळा स्वयंपाक माझा पार पडलेला आहे. आणि होळीचा पुरणाचा स्वयंपाक पण सगळं झालेला आहे रेडी.
तुम्हाला पुरणपोळीची रेसिपी कशी वाटली काय नाही ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया नवीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये. शुभरात्री सर्वांना. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.